नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल श्रीशा क्रिएशनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी देवीची कृपा नाही, तर हे उपाय करून बघा. 100% तुमची गरिबी दूर होईल. जीवनात सर्व सुख मिळवण्यासाठी माता लक्ष्मीचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. केवळ पैशातूनच जीवनाशी संबंधित सर्व गरजा पूर्ण होतात आणि संकटाच्या वेळी त्याची सर्वात जास्त गरज असते. पण असे म्हटले जाते की संपत्तीची देवी काही लोकांवर आपली कृपादृष्टी देते. अनेक वेळा असे घडते की सर्व प्रयत्न करूनही आपल्याला आपल्या मेहनतीचे पूर्ण फळ मिळत नाही आणि नेहमीच पैशांची कमतरता असते. त्यासाठी हे काही उपाय आहेत. हे केल्यानंतर 100% तुमची गरिबी दूर होईल आणि तुमच्या घरी कायमस्वरूपी लक्ष्मी नांदेल. दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमानाला गूळ आणि हरभरा अर्पण करावा. दुसरा उपाय, पिंपळाच्या झाडाखाली शनिवारी संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तिसरा उपाय, शक्य असल्यास दररोज किंवा नियमितपणे गरिबांना अन्नदान करावे. चौथा उपाय, घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा ठेवण्यासाठी घरात नियमितपणे धूप दीप लावावा. पाचवा उपाय, घरात दक्षिणावर्ती शंख ठेवावा. सहावा उपाय, घरात अस्वच्छता ठेवू नये. कचरा नियमितपणे बाहेर काढावा. सातवा उपाय, दर शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा करावी. लक्ष्मीला कमळाचे फूल अर्पण करावे. सातवा उपाय, गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करावी. आठवा उपाय, घरात नारळ ठेवावा. नववा उपाय, घरामध्ये धन ठेवताना तिजोरीची दिशा नेहमी दक्षिण किंवा पश्चिम असावी. 10वा उपाय, झाडूला देवी लक्ष्मीचे रूप मानले जाते, म्हणून ती कधीही घरात फेकून देऊ नये किंवा जोमाने फेकून देऊ नये. कारण ज्या घरातून झाडूचा अनादर होतो तेथून देवी लक्ष्मी क्रोधाने निघून जाते. जर तुमच्या घरात सुख आणि समृद्धी असावी आणि तुम्हाला कधीही आर्थिक संकटाला सामोरे जावे लागू नये असे वाटत असेल तर तुम्ही रोज सूर्योदयापूर्वी उठायला सुरुवात केली पाहिजे. 11वा उपाय, गरिबी दूर करायची असेल तर माघ महिन्यातील प्रत्येक शनिवारी काळ्या कपड्यात काळे तीळ, काळे उडीद दान करा. 12वा उपाय, घरातील घाण आणि नकारात्मकता गरिबीला आकर्षित करते, म्हणून घर कायम स्वच्छ ठेवा. घरात पडलेल्या निरुपयोगी वस्तू घरातून काढून टाका. त्याचबरोबर देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आणि गरिबी दूर होण्यासाठी सिद्ध श्रीयंत्र आपल्या पूजाघरात ठेवा आणि दररोज त्याची पूजा करा. पूजेमध्ये श्री सूक्ताचे पठण करणे अत्यंत शुभ आहे. नेहमी पूजा करताना पिवळ्या रंगाची उनी किंवा रेशमी आसने वापरा. तुमच्या घरात संपत्तीचे भांडार नेहमी भरलेले असावे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तुमच्या घराच्या पूजास्थळाशी संबंधित वास्तुदोष दूर करावेत. लक्षात ठेवा की घरात पूजास्थान नेहमी ईशान्य दिशेला असले पाहिजे आणि आपण नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पूजा करावी. या दिशेने जड वस्तू आणि निरुपयोगी वस्तू ठेवू नका. 13वा उपाय आहे, आपली घरामधील फरशी पुसण्यासाठी समुद्री मीठ वापरावे. 14वा उपाय, आपण जेवताना आपले तोंड हे प्रत्येक वेळी उत्तरेकडे असावे. 15वा उपाय, घरात बंद पडलेले घड्याळ ठेवू नका, कारण त्यामुळे पैशाचा प्रवाह रोखू शकतो. 16वा उपाय, घराच्या मुख्य दारासमोर बूट किंवा चप्पल काढू नका, कारण त्यामुळे लक्ष्मी रागवते आणि घरामध्ये गरिबी येते. 17वा उपाय, मुख्य दरवाजावर स्वस्तिक किंवा ओम चिन्ह लावा आणि ते स्वच्छ ठेवा. 18वा उपाय, पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडा. 19वा उपाय, घरात विशेषतः पूर्वेकडे कापूर जाळा, कारण ते नकारात्मक ऊर्जा दूर करते. 20वा उपाय, शनिवारी सकाळी लवकर उठून पिठात साखर आणि काळे तीळ मिसळून मुंग्यांना खाऊ घाला. यामुळे पैशाशी संबंधित समस्या दूर होतील. 21वा उपाय, शनिवारी एक कोळसा घेऊन तो वाहत्या पाण्यात सोडून द्या. तसेच
शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करावा. यामुळे तुम्हाला नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. 22वा उपाय आहे, गुरुवारी उपवास करा आणि भगवान विष्णूची पूजा करा. शक्य असल्यास चांदी, पांढरे कपडे, तूप, तेल, काळे कपडे आणि लोखंड दान करा. घरातील खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि तुटलेले बूट, चप्पल ठेवू नका. त्यांना फेकून द्या. 23वा उपाय, घरात अजिबात पाणी टपकू देऊ नका. 24वा उपाय, नशा आणि व्यसनांपासून दूर राहा. कुटुंबातील सदस्यांशी प्रेमाने आणि सहकार्याने वागा.